आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि मला ब्लॉग घ्यायला खरंच उशीर झाला आणि मेन गोष्ट निघायलाच मला उशीर झालेला. आणि सो माझ्यासोबत आहे आयुषी एकावडे, इन्फ्लुएन्सर, इंस्टा फेमस. तर आता आम्ही चाललो आहे अलिबागला. अलिबागची आमची ट्रिप आहे, सो आम्ही तिथे चाललो आहे. आणि ह्या लोकांनी कालपासून ब्लॉग स्टार्ट केला होता आणि मी नव्हता केलेला, कारण काल आम्ही गेलेलो शॉपिंगला वगैरे, तर तिकडचा ब्लॉग केला. तर तुम्हाला ते सगळी मजा बघायची असेल तर तिच्या चॅनलला जावा आणि मजा बघा, आम्ही काय मजा मस्ती केली आहे. आणि आम्हाला काय माहिती नाही, काही भूमीला काय नाही माहिती. तर आता आम्ही चाललो आहे CSTला. आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी कुठे जाणार आहे माहिती, गेट ऑफ इंडियाला. कधीच गेली नाही, पहिल्यांदा चालली. तू गेली येडी आहे. तू गेली आहे? नाही, मी अजून एकदा पण नाही गेली आहे, पहिल्यांदा आज चालली आहे गेट ऑफ इंडियाला. लावलेली आपण काय आपण नेल पॉलिश पण असेच चाललो. जिसके वजह से मुझे भागना पड़ा. कशी पळत होती तू पण त्याची एवढी बॅग घेऊन मी पळाली या भूमीमुळे. एवढी बाई मग माझ्यामुळे नाही. मी बोललेली CSTचा पहिल्या डब्यामध्ये आम्ही बसलो, तरी पण त्या मध्ये राहिली मिडल आहे तो. मिडल म्हणजे फर्स्ट वा. मग मिडल काय असतं? मग मिडल काय असतं ना? मिडल म्हणजे फर्स्ट. मिडल म्हणजे लास्ट आणि लास्ट म्हणजे त्यांच्या मग घरी जा. वगैरे जा. सो फायनली आम्ही पोचलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या स्टेशनला. आणि आम्हाला तिकीट TC पकडत नाहीये. सॉरी असं बोलायचं. काय आमच्याकडे तिकीट नाहीये, आम्ही असं बोलतोय. जेव्हा आमच्याकडे तिकीट असतं तेव्हा TC पकडत नाही. आणि चला ना लवकर लवकर, कुठे जायचं ठेव ना ब्लॉग तुझा. माहिती ब्लॉगर आहे तू. मोठी स्वतः पण ब्लॉगर आहेस. मोठी ब्लॉगर. सबसे बडा बॅग इसका है गाइस. पंढरपूरचा आता हिने कंटिन्यू केलं, आता हिने मोठी बॅग घेऊन आली. कंटिन्यू कोणतरी करायला हवं ना. आणि आम्ही आयुषी बोल. सगळे भांडणाचा ब्लॉग घेत आहेत. अरे हिला काय वाटतं, ते लोक भांडतात आणि तू ब्लॉग घेते. तू पण घेते, एवढं लक्षात. भांडत तुम्हाला वाटत असतील ते लोक कधी भांडत नाही, ते लोक भांडतात. असं आताचं नाहीये पण हा नक्की नक्की घे. फायनली झोपेत न उठून आलाय. मी तुझ्या सोबत आली असती ना दिव्यावरून, मग मी पण तिथे झोपायला आली असते. तुला बोललो आराम केला ना माझं ऐकलं पण ही चुकी आहे. हा. चार्जर पण प्रतीक्षाचं गाईस कोणी ऐकू नका. प्रतीक्षा ह्याची चुकी आहे. दिव्याला रात्री गेला आणि का माझा ब्लॉग मध्ये बघा काल पण हिने काय केलं. मस्त समजेल. तू दिव्याला राहतो. हा ए तू दिव्याला राहतो. हो दिवा जातो ए डंबिवली आले, दिवा डंबिवली. आता ना कुठे मला ए नाही चल चल नव्हती आलेली. तुम्ही मला जबरदस्ती घेऊन गेला. पॉवर बँक आणले नाही कशाला आलीस मग तुला काय करायचंय? Power bank पाहिजे. चार्जर आणलाय चार्जर हा चाटोळी जातो तुला चणचणीत. ऐकलं कौस्ती. अरे हो थांब थांब एक विषय ते बघा बॅगेवरती काय गाइस बैग देखो, इनकी बैग देखो, बैग देखो. इन लोग को कुछ है कि नहीं, है कि नहीं, है की नाही. पण एवढी कपडे फोटोशूट सगळे भेंडी. माझा आहे, माझ्याकडे शॉर्ट. सो गाईज आम्ही निघालोय, बसमध्ये बसलोय. जे घामाने भिजलेलो ना ते AC मध्ये गार करायला लागतं. आणि तुम्हाला मी त्याला सांगते, तुम्हाला जायचं असेल अलिबागला तर CST वरून बसनी जा. 25 रुपये टाकून फुकट खाली त्या टॅक्सीला जाऊ नका. चलो बसनी जा. एकदम सुखदायक प्रवास. एकदम
सही बस आहे. बसचं प्रमोशन नाही करत आहे, मी सांगते फक्त. माझ्या काय मी पैसे देते माझ्या हा हिचं प्रमोशन करते, पैसे देते. नाही मी बसचं प्रमोशन नाही करत आहे, टेन्शन नको. बसचं प्रमोशन नाही करत आहे. गाइस लाइफ में फर्स्ट टाइम मैं गेट ऑफ इंडिया आई हूँ. आयुष्यात पहिल्यांदा मी गेट ऑफ इंडियाला आले. मी कधीच अजून लहानापासून गेट ऑफ इंडियाला नव्हती आली. हे माझं पहिल्यांदा आहे. बघू शकता गेट ऑफ इंडिया. आणि ते 26/11 गाईज. आठवत आहे का तुम्हाला 26/11 ते इथे झालं होतं. आणि हे गेट ऑफ इंडिया जे मुंबईचे नसतील मी त्यांना सांगते की 26/11 इथे झालेलं 26/11. आणि हे गेट ऑफ इंडिया हे असं आहे. ते पहिल्यांदा माझं छान आहे. तुम्ही पण या जर नसेल आलं. प्रमोशन तिकडनं लाईन चालू होते ते इथपर्यंत. तिकडनं इथपर्यंत यायला फक्त आम्हाला 2 तास लागले. फक्त त्यात मी पुण्यात जाऊन आली असते. खरं गाईस 2 तासाचा एवढा आम्ही केलेला स्ट्रगल. लाईन आली फायनली तिकीट. ए राज तू ब्लॉग नाही घेताय? मूडचा झालाय. बोल. सगळ्यांच्या माझ्याकडेच ठेवते. काय पैसे माझ्याकडेच ठेवते. आफ्टर सो मच गर्दी हो गई है भाई. आफ्टर सो मच 2 तासाचा प्रवास. गॅस फक्त इथे खायला घेऊ नका, लय महाग असतं. खरंच घेऊ नका. आम्ही सांगतोय नका घेऊ. लेट्स गो मांडवा. लेट्स गो गाईज. काय कॉपीराईट लागेल. बंद. काही वायफळ बोलू नका प्लीज काही कुछ वायफळ नाही बोलणे का. मेरी एक्साइटमेंट लेवल बघा. आमचे एक्साइटमेंट लेवल 2 तास वाट बघून मजा येते. फिलिंग वेगळी दिसते. फर्स्ट सेफ्टी. मला तसं पण पोहता येतं. मला पण येतं. तोंडाच्या खिडक्या बंद करा. छापले जॅकेट. जॅकेट आहे. आम्ही जॅकेट छापलेत गाईज. फायनली विदाउट प्रमोशन विदाउट पैसे काही नाही. आणि त्याला मित्र हा फक्त 177 रुपये गेले. भेटणार आहे ते पण. सो फायनली आम्ही अलिबागला पोहोचलोय. आणि आम्ही इकडनं आम्हाला बस आहे. मग बसच्या नंतर तिकडनं ऑटो आहे. असं काहीतरी आहे. ऑटो इकडनं बस आहे. हा मग तिकडनं ऑटो आहे. तुम्हाला असं काहीतरी आहे. आणि मग तिकडनं हालत बेकार आहे. सो गाईज आता आम्ही बसमध्ये बसलोय. आणि मांडवावरून आता अश्लिम आता आम्ही मांडवीवरून जाऊ अलिबाग डेपोला. आणि डेपोच्या इकडनं बस की रिक्षा काय रिक्षानी ना. हे नाही मांडवा सॉरी. जिकडे आम्ही डेपोला जाणार आहे तिकडनं आम्हाला रिक्षा आहे. मग तिकडनं आम्ही जिथे आम्ही कॅम्पिंग करणार आहे तिथे पोहोचणार आहे. यांचं चावचाव खूप आहे. तुम्हाला काय ऐकायला नाही येणार. तुम्हाला मी सांगते सगळं एकदम परफेक्ट थोड्या वेळात. सो गाईज बंटीचा बड्डे आहे त्याच्यामुळे केक घेतलाय. आणि बंटीला आम्ही असं सांगितलंय की स्नेहाच्या बड्डेसाठी केक घेतलाय. आणि आता आम्ही स्नेहाला सांगणार आहे की माझे 150K झालेत म्हणून माझ्यासाठी केक घेतलाय. पण खरं आहे तर बंटीचा बड्डे म्हणून आम्ही केक घेतलाय.
सो त्याला अजून काय माहीत नाही आहे काय कसं काय ते. आणि आम्ही केक घेऊन आता आलोय आणि आम्ही आता पोचलोय अलिबागला. आणि इकडनं आता ऑटो, मग इकडनं आम्ही जाऊ. ठीक आहे. आधी जरा फार करला जमीन चाडत असेल लांब लांबपर्यंत. असं नाही बोलत. आई ग काय नेक्स्ट लेवल म्हणतात. नेक्स्ट लेवल यार. चला चला लाईनीत. माझी बॅग घे. पकडी. ए साहिल कुठे? इथेच आम्हाला 1 तास झालेला ना. आम्हाला सनसेट भेटला आहे ना. काय फक्त आता नाश्ता मिळते प्लीज. संबंध बंटी शेमलाय शेमलाय. सो फायनली गाईज 9 वाजता आम्ही निघालेलो आणि आता आम्ही 6 वाजता पोहोचलो. खूप कष्ट खूप कष्ट घेऊन आलो आम्ही. म्हणजे 9ला लेजिट आम्ही निघालो आणि आम्ही 6 वाजता पोहोचतो इथे. खूप बेकार, एकदम बेकार हालत झाली आहे. पण खूप बेकार झाली. अवस्था पण खूप बेकार झाली. आणि ह्यामध्ये खरंच मी गावी जाऊन आराम केला असता मी माझ्या. 10 जणांवर किती बेकार लागतील? त्रास झाला. वाढवल तर मी त्यांच्या पण इकडं घाली. पहिल्याच मला बोलली मला ती मागाशी पण ती बोलली काय अभी मेरे को ले लो. मैं बोला ठीक है. हो गया 10 ढाई. मी सांगते तुम्हाला हा गेम काय आहे. पूर्ण राऊंड फिरायचं टर्न आणि तिथे काउंट करणार आणि जसं तिने काउंट केलं ना तसं म्हणजे जे असतील तसा ग्रुप बनवायचा. जो ती नंबर काउंट करेल तसा. आणि आता 10 नंबर हा काउंट केला तर आम्ही परफेक्ट 10 जण आलो. काय पकडलंय? नाही जिंकला आपला ग्रुप जिंकला. इन्फ्लुएन्सर
सो गाईज आता माझी मॉर्निंग झाली आहे. मी मेकअप करते आणि मी झोपली होती. लेट उठली आहे दर टायमाप्रमाणे. ऑफकोर्स यार, कोण नाही लेट उठणार. एवढी रात्री मस्ती करणार, एकदम झोपणार आणि त्याच्यानंतर मी उठली आहे. झोपायची माझा आवाज पण बसलाय. घरी जाऊन अशी झोपणार आहे ना मी. माझी अजून झोप पूर्ण नाही झाली आहे. एक नंबर झोप आली टेंटमध्ये, एक नंबर. मजा, जाम मजा केली. 8% चार्जिंग आहे माझीवर. आमची झोप उडवून छोटा चांगली झोपली आहे. बॅग दे. झोप हवीच. माझी बॅग घेऊन ये ना. बॅग कुठे आहे तुझी? मला ती फर्स्ट सांग आधी. फर्स्ट ही तुझ्या मागे कुठली बॅग आहे रे? इकडे बघ, इकडे मी आणले. तू टेन्शन नको घेऊ. रात्री सेटिंग केले मी. मी उठल्या उठल्या मला चक्क भेटायला आले ते लोक. तुला सकाळपासून हलवलं नाही मी, माहितीये काय? ऐक आता भूमी एकटीच राहिली. 10ला माझी मॉर्निंग झाली आणि लोक मला चक्क उठवायला आले. आता उठा fresh व्हा. आता मी फ्रेश होणार आणि लगेच मी फोटो शूटला जाणार. कारण मला फोटो नाही काढले. ओके ब्लॉग करते. ओके. रेती लागले. ना ना रेती खाल्ली बिचारीनी. आम्ही जे तो खरं रेती खाल्ली व तोंडात रेती. तोंड नाक भरले पूर्ण रेतीनी. ई ग. माझा अवतार नीट नाहीये गाईस. हा गष्टी काय मला पण नाही माहिती आणि त्यांना मम्मी माझ्या ना तोंडामध्ये ना मम्मीला काय बोलायला माहितीये का? मम्मी जेवणात मीठ जास्त टाकले. मम्मी आका थालीमध्ये घडी आले करत लागतं. नंतर मम्मी मला काय केलं बोलती, संग्रीला रिसॉर्ट मध्ये गेलती. 150चा स्लाइड. हा मी शॉर्ट तुला तुम्हाला नाही सांगू शकत. जाऊन द्या बंद. सो गाय ब्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि कॅपॅसिटी नाही आहे आणि घसा पण गेला कामातनं. पण आम्हाला खरं सांगू, आम्ही लास्ट ट्रिप केलेली ना बालाजी, तो दादा होता ना, त्याची खूप आठवण. खूप म्हणजे खूप आठवण. पण मजा पण आम्ही तेवढी केली, एन्जॉय केला. आणि तुम्हाला पण कॅम्पिंगला जायचं असेल तर नक्की जा. काहीच भूमी दिसत नाही आहे पण टॉर्च मारते काही दिसते का तुम्हाला भूमी. तर तुम्हाला पण कॅम्पिंग करायचं असेल तर नक्की जा. मी खाली डिस्क्रिप्शन्समध्ये त्यांची ID मेन्शन करते. तुम्ही नक्की कॅम्पिंग करा तिथे जाऊन. खूप भारी एक्सपिरियन्स होता हा मला. आणि 2024 मधली ही माझी लास्ट ट्रिप होती. खूप भारी गेला हा 2024.